जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग आज आपण पाहणार आहोत बीड या जिल्ह्यामधील बुद्धिमत्ता या प्रश्नांचं विश्लेषण. ते प्रश्न जे 2026 या पेपर मध्ये विचारले गेले होते. मग करूयात आपण सुरुवात. पाहूयात आजचा आपला बुद्धिमत्ताचा पहिला प्रश्न बीड जिल्ह्यातला. पहिला प्रश्न काय आहे? संख्या मालिकेचा प्रश्न दिसतोय. 5, 8, 12, 17, 23 या मालिकेतील पुढची संख्या कोणती? 28, 30, 32, 35 संख्या मालिकेचा प्रश्न आहे. मग बघा, 5 कधी पण मी म्हटलंय जेव्हा पण तुम्हाला मालिका येणार सगळ्यात आधी त्याच्यामध्ये गॅप आहे का बघायचं. 5 अधिक 3 होतात 8, 8 आणि 4 होतात 12, 12 आणि 5 होतात 17, 17 आणि 6 होतात 23. मग 23 मध्ये 7 मिळवायला लागेल. 23 अधिक 7 किती होतात? 30 होतात. क्रमागत संख्यांची बेरीज करत गेले आहेत. 5 3 8 8 4 12 12 5 17 17 6 23 23 7 30 म्हणजे पर्याय कुठला योग्य झाला? पर्याय दुसरा योग्य झाला. पुढचा प्रश्न. एका रांगेत जितकी मुलं आहेत तितक्याच रांगा आहेत. जर एकूण 441 मुलं असतील तर एका रांगेमध्ये किती मुलं आहेत? 21 19 23 25. आता हा टॉपिक झाला आपला रांगेतील स्थानचा. एका रांगेतील जितकी मुलं आहेत तितक्याच रांगा. जे काय करायचं? वर्गमुळात 441 म्हणजेच 21 मुलं झाले आणि 21 रांगा झाले. 21 चा वर्ग आहे, वर्गमुळात 441 घेतलं, उत्तर 21 आलं. किती मुलं आहेत टोटल? 21 मुलं आहेत. आणि किती रांगा असं विचारलं असतं तरी 21च रांगा आलं असतं. पर्याय क्रमांक पहिला होता. हा पेपर खूप सोपा आहे. पुढचा प्रश्न. जर इंग्रजी वर्णमालेत ए बरोबर 1, बी बरोबर 2, सी बरोबर 3 असं मानलं तर DOG डग या शब्दाची बेरीज किती होणार? 25, 26, 27, 28. आपल्याला माहितीये ए 1 वर आहे, बी 2 वर आहे, सी 3 वर आहे, DOG. डी तर 4 वर आहे, ओ 15 वर आहे, जी 7 वर आहे. डी 4 वर, ओ 15 वर, जी 7 वर. ह्या सगळ्यांची बेरीज करायची आपल्याला. 15 आणि 4 19, 19 आणि 7 होतात 26. म्हणजे DOG डग यांची बेरीज किती झाली? 26 झाली. पर्याय क्रमांक दुसरा योग्य झाला. प्रत्येकाच्या स्थानांची इथे बेरीज केली गेलेली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न घ्या. 1 4 9 16 25 प्रश्नचिन्ह या मालिकेतील पुढची संख्या कोणती असेल? 30 36 49 64. संख्या म्हणजे संख्या मालिकेचा प्रश्न. एकाचा वर्ग, दोनाचा वर्ग, 3 चा वर्ग, 4 चा वर्ग, 5 चा वर्ग, पुढे 6 चा वर्ग. 1 चा वर्ग 1 दिलाय, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36 दिलाय. मग आता प्रश्नचिन्हाच्या जागी पुढचा कुठला आली आहे संख्या? 36 आली आहे. 1 पासून क्रमागत संख्यांचा वर्ग तिथे आपण लिहित गेलोय. पर्याय क्रमांक दुसरा आपला योग्य झालाय. पुढचा प्रश्न. जर एका सांकेतिक भाषेत APPLE ऍपल हा शब्द BQQMF असा लिहिला जातो तर MANGO मँगो हा शब्द कसा लिहिला जाईल? 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला. बघा, ऍपल APPLE कसा लिहिला गेला? BQQMF. ए नंतर बी, पी नंतर क्यू, पी नंतर क्यू, एल नंतर एम, ई नंतर एफ. प्रत्येक वर्ण एक एक ने पुढे गेलं. मग आपल्याला कशासाठी विचारलंय? मँगो या शब्दासाठी. एम नंतर एन येतो, ए नंतर बी येतो, एन नंतर ओ येतो, जी नंतर एच, ओ नंतर पी. प्रत्येक वर्ण एक एक ने जर पुढे गेलं तर आपलं उत्तर काय झालं? NBOHP चा पर्याय क्रमांक दुसरा योग्य झाला. NBOHP. त्यानंतरचा पुढचा प्रश्न झाला. विसंगत संख्या ओळखा. 12 15 21 28 विसंगत संख्या ओळखा म्हणजे आपला हा प्रश्न झाला वर्गीकरण या टॉपिकचा. बघा, 12 15 21 हे सगळे काय आहे? 3 च्या पटीत आहे. जसं 3 चोक 12, 3 5 15, 3 7 21,
पण 28 हा 3च्या पाढ्यात नाही, म्हणून विसंगत झालं पर्याय क्रमांक चौथा. बाकी सगळे 3च्या पटीतले होते, पर्याय चौथा 3च्या पटीत नव्हता, म्हणून तो विसंगत झाला. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार? 5, 11, 23, 47. प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे 75, 85, 95, 100. संख्या दिसतीये, याचा अर्थ हा प्रश्न कुठल्या टॉपिकचा झाला? संख्या मालिका किंवा संख्या माला ह्या टॉपिकचा झाला. 5 दुने 10 अधिक 1 11. 11 दुने 22 अधिक 1 23. 23 दुने 46 अधिक 1 47. 47 दुने 94 अधिक 1 95. दुप्पट अधिक 1, दुप्पट अधिक 1, दुप्पट अधिक 1 या पद्धतीने आपली सिरीज गेली. मग 47 शी गेली दुप्पट, 94 आलं, त्यामध्ये अधिक 1 केलं, कन्फर्म उत्तर 95 झालं. आपलं पर्याय तिसरं योग्य उत्तर झालं. दुप्पट अधिक 1 मालिका लक्षात असू द्या. गॅपने गेला तरी तुम्हाला माझ्या मते 6चा 12चा 24चा 48चा गॅप पडेल. 6 दुने 12, 12 दुने 24, 24 दुने 48चा गॅप. हे पण लॉजिक योग्यच आहे. बरं, त्याच्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. परत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार? 42, 40, 44, 46. आता परत हा प्रश्न झाला आपला संख्या मालिका टॉपिकचा. तीन लॉजिक यायचे, 2, 6, 12, 20, 30. प्रश्नचिन्ह 2 अधिक 4 6, 6 अधिक 6 12, 12 अधिक 8 20, 20 अधिक 10 30, 30 अधिक 12 42. प्रश्नचिन्हाच्या जागी आलं 42. पर्याय क्रमांक झाला पहिलाच. अजून एक लॉजिक पाहूयात. 1चा वर्ग अधिक 1, 2चा वर्ग अधिक 2, 3चा वर्ग अधिक 3, 4चा वर्ग अधिक 4, 5चा वर्ग अधिक 5, 6चा वर्ग अधिक 6. ठीक आहे. 1 अधिक 1 होतात 2, 4 अधिक 2 होतात 6, 9 अधिक 3 होतात 12, 16 आणि 4 20, 25 5 30, 36 आणि 6 42. और 2चा वर्ग वजा 2, 3चा वर्ग वजा 3, 4चा वर्ग वजा 4, 5चा वर्ग वजा 5, 6चा वर्ग वजा 6, 7चा वर्ग वजा 7, 4तून 2 गेले 2, 9तून 3 गेले 6, 16तून 4 गेले 12, 25 मधनं 5 गेले 20, 36 मधनं 6 गेले 30, 49 मधनं 7 गेले 42. तिघांचं उत्तर 42च येणार आहे. तिन्ही लॉजिक बरोबर आहे, उत्तर पण सेमच आहे. कुठलं तरी एकच लॉजिक वापरा, सगळे लॉजिक वापरायची गरज नाही. पुढचा प्रश्न 8 64 तर 9 काय? 72 81 90 100. समान संबंधाचा प्रश्न. 8चा वर्ग आहे 64, 9चा वर्ग आहे 81. पर्याय झाला आपला दुसरा योग्य. 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81. त्यानंतरचा पुढचा प्रश्न 2 8 3 27 4 काय येणार? 32 46 48 64. पुन्हा हे चिन्ह दिसतंय म्हणजे पुन्हा आपला टॉपिक झाला समान संबंध. 2चा घन आहे 8, 3चा घन आहे 27 आणि 4चा घन आहे 64. मग प्रश्न चिन्हाच्या जागी उत्तर आलं 64 आणि पर्याय क्रमांक झाला आपला चौथा योग्य 64. त्यानंतरचा पुढचा प्रश्न 3 9 5 प्रश्न चिन्ह 11 25 30 10. खूपच जास्त सोपा पेपर आहे हा. परत पुढचा प्रश्न समान संबंध टॉपिकचा. 3चा वर्ग 9 दिलाय म्हणून 5चा वर्ग 25. प्रश्न चिन्हाच्या जागी उत्तर आलं 25. पर्याय झाला दुसरा. वर्ग दिलेला आहे डायरेक्ट त्या संख्येचा. पुढचा प्रश्न ABC ला ZY X म्हटलं तर MNO ला काय म्हणणार? 4 ऑप्शन दिलेले आहेत.
जर तरचा प्रश्न आला म्हटल्यानंतर हा टॉपिक जातो आपला सांकेतिक भाषा या टॉपिकचा प्रश्न. आता बघा, A B C D E F G H I J K L M Z Y X W V U T S R Q P O N ABC. A च्या विरुद्ध Z आहे, B च्या विरुद्ध Y आहे, C च्या विरुद्ध X आहे. M N O M च्या विरुद्ध N आहे, N च्या विरुद्ध M आहे आणि O च्या विरुद्ध L आहे. उत्तर काय झालं? N M L. एकमेकांच्या विरुद्ध पद. उत्तर आलं पर्याय क्रमांक दुसरा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, एका सांकेतिक भाषेत पोलीस हा शब्द QPMJDF असा लिहिला जातो, तर बीड हा शब्द कसा लिहिला जाईल? आता सांकेतिक भाषेचा प्रश्न झाला बघा. पोलीस POLICE, P नंतर Q, O नंतर P, L नंतर M, I नंतर J, C नंतर D, E नंतर F. आपल्याला विचारलंय बीड साठी BEED, B नंतर C, E नंतर F, E नंतर F, D नंतर E. प्रत्येक वर्ण एक एक ने पुढे गेलाय तेव्हा आपलं उत्तर आलंय CFFE. CFFE. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळे सेमच वाटणार. हे FFF झालेलं आहे, इथे D आलेला आहे, इथे CCC झालेला आहे. परीक्षेमध्ये प्रेशर मध्ये आपलं चुकतं उत्तर. असं करायचं नाही. P नंतर Q, O नंतर P, L नंतर M, I नंतर J, C नंतर D, E नंतर F, B नंतर C, E नंतर F, E नंतर F, D नंतर E. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. विसंगत घटक ओळखा. म्हणजे पुन्हा प्रश्न झाला वर्गीकरण या टॉपिकचा. 101, 121, 141, 181 मध्ये विसंगत आहे 121, कारण तो 11चा वर्ग आहे. बाकी कुठलीही संख्या वर्ग संख्या नाही, म्हणून विसंगत झालं 121. पर्याय दुसरा वर्ग संख्या. पुढे विसंगत शब्द ओळखा. परत वर्गीकरणाचा प्रश्न. सगळ्यात जास्त प्रश्न वर्गीकरण, समान संबंध याचे आलेले आहेत इथे, आणि संख्या. सांकेतिक भाषा एक. पोलीस, फौजदार, शिक्षक, हवालदार. आता पोलीस, फौजदार, हवालदार हे एकाच गटातील आहे. शिक्षकांचा गट वेगळा, म्हणून यामध्ये विसंगत शब्द झाला पर्याय तिसरा शिक्षक. परत विसंगत पर्याय निवडा. आता परत वर्गीकरणाचा प्रश्न आहे. आता इथे मज्जा बघा, प्रश्न तुम्हाला किती सोपा करून दिलाय. जानेवारी 31, मार्च 31, एप्रिल 30, मे 31. आता जानेवारी, मार्च आणि मे हे 31 दिवसांचे महिने, एप्रिल 30 दिवसांचा महिना आहे, म्हणून हे विसंगत झालं. बाकी सगळे 31 दिवसांचे महिने. पुढचा प्रश्न, परत विसंगत घटक ओळखा. कान, नाक, जीभ आणि हृदय याच्यामध्ये विसंगत काय? हृदय. का? कान, नाक, जीभ हे ज्ञानेंद्रिय आहेत. हृदय काही ज्ञानेंद्रिय नाही. 5 ज्ञानेंद्रिय आहेत. कान, नाक, जीभ, डोळे आणि त्वचा हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. हृदय काही ज्ञानेंद्रिय नाही, म्हणून ते झालं विसंगत. किंवा ते अंतर्बाह्य नाही, आतमध्ये आहे अवयव, तो आपण पाहू शकत नाही. बाकीचे सगळे अवयव आपण पाहू शकतो. पुढचा प्रश्न, परत विसंगत घटक ओळखा. किलोमीटर, मीटर, ग्राम आणि सेंटीमीटर. परत वर्गीकरणाचा प्रश्न. किलोमीटर, मीटर आणि सेंटीमीटर हे सगळे लांबीचे एकक आहे. ग्राम हे वजनाचं एकक आहे, म्हणून हे वेगळं झालं. इतर लांबीचे एकक आहे, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, चला दिनदर्शिकेचा प्रश्न आलेला आहे. जर आज सोमवार असेल तर 65 दिवसानंतर कोणता वार असेल? ऑप्शन मध्ये आहे मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. आजचा वार काय आहे? आजचा वार आहे सोमवार. 65
65ला 7ने भागलं, 9 7 63, बाकी येते 2, म्हणून वार 2 ने पुढे, सोमवार नंतर 2 वार, मंगळवार बुधवार. 65 दिवसानंतर कुठला वार आला तुमचा? बुधवार आला. पर्याय कुठला योग्य झाला? दुसरा झाला. आज सोमवार, 65ला 7ने भागलं, बाकी 2, सोमवारच्या पुढे 2 वार, उत्तर बुधवार, पर्याय दुसरा योग्य झाला. पुढचा प्रश्न. चला पुढचा प्रश्न पुन्हा आपल्याला दिनदर्शिका ह्या टॉपिक वरचाच दिसत आहे. प्रश्न काय सांगितला? जर 1 जानेवारी 2004 ला गुरुवार होता तर 1 जानेवारी 2005 ला कोणता वार असेल? ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे आपल्याला? शुक्रवार, सोमवार, रविवार, शनिवार. जर 1 जानेवारी 2004 ला गुरुवार होता तर 1 जानेवारी 2005, 2004 ते 5 1 वर्ष आहे, पण हे जे 2004 आहे हे लीप वर्ष आहे, म्हणून वार 2 ने पुढे जाणार, कारण की फेब्रुवारीचे 29 दिवस असतात, 366 दिवस होतात पूर्ण त्या वर्षात. 366 ला 7 ने भागल्यावर बाकी 2 येते, म्हणून लीप वर्षामध्ये वार 2 ने पुढे जातो, म्हणून 2004 ते 5, 4 ला 4 ने पूर्ण भाग जातो, म्हणजे हे लीप वर्ष झालं. म्हणून गुरुवारच्या पुढे 2 वार, शुक्रवार आणि शनिवार, म्हणजे आपलं 1 जानेवारी 2005 ला वार झाला शनिवार. पर्याय क्रमांक योग्य झाला चौथाच. पुढचा प्रश्न. जर इंग्रजी वर्णमाला उलट्या क्रमाने लिहिली तर उजवीकडून 10वं अक्षर कोणतं येणार? जे, के, पी, क्यू. अख्खी वर्णमाला उलटी लिहायची. झेड, वाय, एक्स, डब्ल्यू, व्ही, यू, टी, एस, आर, क्यू, पी, ओ, एन, एम, एल, के, जे, आय, एच, जी, एफ, ई, डी, सी, बी, ए. मोजूया. ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे, के, एल, एम, एन, ओ, पी, क्यू, आर, एस, टी, यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय, झेड. उजवीकडनं 10वं म्हटले, तुम्ही डावीकडनं 10वं पण जेच येतो. बरं, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10 वर कोण झाला? जे. पर्याय कुठला झाला? पहिलाच. सरळकडनं 10 घेतलं असतं तरी उत्तर तुमचं जे आलं असतं, पण तुमचा टाइम वेस्ट करण्यासाठी असं उलटे पलटे प्रश्न देणारच. त्यानंतरचा पुढचा प्रश्न घ्या. नातेसंबंधाचा प्रश्न आहे. अ ची आई ही ब च्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे, तर ब च अ सोबत नातं काय? वडील, मामा, काका, आजोबा. बघा, अ ची आई ही ब च्या वडिलांची एकुलती एक मुलगी. ब च्या वडिलांची एकुलती एक मुलगी. आपल्या वडिलांची एकुलती एक मुलगी म्हणजे आपली कोण असते रे? बहीण असते. आणि आपण तिचा कोण असतो? भाऊ किंवा बहीणच, जे पण काय असेल. ठीक आहे. मग ब चे अशी नातं काय? पर्यायांप्रमाणे मग आता आपण याला भाऊच देणार आहोत. ब च अशी नातं काय? म्हणजे ब हा अचा कोण? आपल्या आईचा भाऊ आपला असतो मामा, म्हणजे उत्तर झालं पर्याय दुसरा, मामा. अ ची आई, ब च्या वडिलांची एकुलती एक मुलगी. आपल्या वडिलांची एकुलती एक मुलगी म्हणजे आपली बहीण, बहिणीचा मुलगा किंवा मुलगी आपला भाचा, आणि आपल्या आईचा भाऊ आपला मामा. पुढचा प्रश्न घ्या. व समान संबंधाचा प्रश्न दिलाय. धनुष्य, बाण, बंदूक, प्रश्नचिन्ह. सैनिक, तलवार, काडतूस यापैकी नाही. धनुष्यासाठी बाण आहे, बंदूक काडतूस आहे, जिथे ठेवलं जातं त्याच्यासाठी काडतूसचा वापर होतो, म्हणून उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक तिसरा, काडतूस. पुढचा प्रश्नाकडे जाऊयात. जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिलला आहे, तर जागतिक पर्यावरण दिन केव्हा असणार? 21 जून, 5 जून, 22 मार्च आणि 16 सप्टेंबर. पुन्हा आता हा आपला प्रश्न झाला समान संबंधाचा. बघा, जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिलला आहे आणि जागतिक पर्यावरण दिन हा 5 जून रोजी असतो, म्हणून उत्तर पर्याय दुसरा झाला आपलं. पुढचा प्रश्न. जर दक्षिण दिशा ईशान्य झाली तर उत्तर दिशा काय होणार? नैऋत्य, पश्चिम, आग्नेय, वायव्य.
दिशाज्ञांचा प्रश्न. आधी आपण मूळ दिशा लिहूयात. पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य, पूर्व, आग्नेय, दक्षिण आणि नैऋत्य. आता जागा दिशाच बदलली. काय सांगितलं? जर दक्षिण दिशा ईशान्य झाली, दक्षिण दिशा ईशान्य झाली, ईशान्याच्या विरुद्ध कोणती दिशा आहे? नैऋत्य. उत्तर दिशा काय झाली असेल? उत्तर दिशा नैऋत्य झाली. आपला पर्याय पहिला येणार. पण बघा आता ही ईशान्य 1, 2, 3 घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 135 अंशातनं गेली. ईशान्य 3 जागा फिरली. पूर्व पण 1, 2, 3 जागा जाणार. आग्नेय पण 1, 2, 3 जागा जाणार. दक्षिण सुद्धा 1, 2, 3 जागा जाणार. नैऋत्य 3 गेला. पश्चिम 1, 2, 3 जागा गेला. वायव्य 1, 2, 3 जागा गेला. परत उत्तर 1, 2, 3 जागा गेला. प्रत्येक दिशांनी आपली जागा 135 अंशातून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा उजवीकडे नेलेली आहे. दक्षिणच्या विरुद्ध उत्तर विचारली होती. दक्षिणला ईशान्य आली, ईशान्येच्या विरुद्ध नैऋत्य असते, म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक पहिला येतो. पुढचा प्रश्न घ्या. सकाळी 8 वाजता राम सूर्याकडे पाठ करून चालला होता, तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल? ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. दिशाज्ञांचा प्रश्न. सकाळी 8 वाजता, सकाळी 8 वाजता सूर्य उगवतो पूर्वेला. त्याने सूर्याकडे पाठ केली, म्हणजे तो चालला आहे पश्चिमेकडे. चालत असताना त्याचा हा झाला उजवा हात आणि हा झाला डावा हात. त्याच्या डाव्या हाताला आलेली आहे दक्षिण दिशा. आपल्याला तेच विचारलं आहे. सकाळी 8 वाजता राम सूर्याकडे पाठ फिरवून चालला होता, तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा आली? डाव्या हाताला आली दक्षिण दिशा, म्हणून आपलं उत्तर झालं पर्याय क्रमांक दुसरा. क्लिअर आहे? तर हे होते आपले बीड या जिल्ह्यामधील बुद्धिमत्ताच्या प्रश्नांचं विश्लेषण. भेटूयात आपण आपल्या पुढच्या जिल्ह्याच्या विश्लेषणामध्ये. आता थांबते. जय हिंद, बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.